आपली मुलं आपण कारमध्ये शाळेत सोडायला लागलो आणि आपण गेलो कम्फर्ट झोन मध्ये. आणि हे कम्फर्ट झोन जर वाढत वाढत गेलं तर पुढची पिढी परत रस्त्यावरती येईल, परत रस्त्यावरती येईल. कम्फर्ट झोन तोडा, परत झिरोकडे जावं लागेल. ह्याच्याकरता तुमचा आळस ब्रेक करा, प्रोडक्ट वापरा, रोज रोज दररोज मार्केटमध्ये जायला पाहिजे. जी लोक नोकरी करतात 60 वर्षापर्यंत, डायबिटीस आहे नोकरीला चाललाय, दमा आहे नोकरी चाललाय, बीपी आहे थर्डशिपला चाललाय. मग डीएक्सएनचं तुम्हाला काम फक्त दररोज 2च तास करायचे. आयटी नोकरी चालू करा, आयतो संसार रेग्युलर करा, इमानदारीत करा. पण तुमच्या बायकोवरती जास्त प्रेम आहे, मुलांच्यावरती जास्त प्रेम आहे, तर इथं डीएक्सएनचा क्राऊन बायकोच्या डोक्यात घाला, क्राऊन अँबॅसिडर म्हणा. हे म्हणतात खरं प्रेम. दरवर्षी फॉरेन ट्रिप आतापर्यंत आमचे 40 कंट्री फिरून झाले, 40 कंट्री फिरून झाले, 6 कार झाले. फक्त खंड एकच आहे, मराठी माणसं पेटतच नाही. बरोबर काय लावायचे का खाली? अरे जळून झालंय घर तुझं. इगो कसला आलाय तुला? इगो कशाला ठेवताय? तुमचा जन्म झाला, मृत्यू अटळ आहे. जाणार तुम्ही 100%, मरणार, मी पण मरणार आहे. लिव्ह द लिगसी. मागं काय ठेवलंय? मागं काय? माग असतं पॅसिव्ह इन्कम. आता तुम्ही सगळे धडपडताय, मरेपर्यंत काम करताय, तो आहे ऍक्टिव्ह इन्कम. ज्या दिवशी तुम्ही संपला, तुमचं लाईफ माहित नाही ऑप्शनचं काय घडेल. पॅसिव्ह इन्कम, नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री. डॉक्टर सर आपल्याकरता आजही 18 तास काम करतात. काय आवश्यकता आहे? 18 तास काम करतात. डॉक्टर सगळ्या अहोरात्र काम करतायत. रफिक सर, त्याच्यानंतर आपले आईवडील रमण सर, अहोरात्र ही टीम आहे. शर्मा सर, प्रदीप सर, ही लोक क्वालिफाईड, एज्युकेटेड, ट्रिपल MBA अख्खं दुनिया फिरून आली आहेत. शिकवतायत ना, अरे शिका ना. मीच शिवाजी महाराज असं नाही होत. सगळं मीच माझे उलट करणार, अजिबात ते ठेवू नका. मला इमानदारी, सरेंडर द सिस्टम. मला सरेंडर व्हायचंय. मी जर एवढा लायकीचा होतो तर मोठा काय नाही झालो आतापर्यंत. म्हणून डीएक्सएनच्या सिस्टमला सरेंडर व्हा, प्रोडक्ट मजबूत वापरा, डाऊनलाईनला सपोर्ट करा. कारण आपली मुलं 25-30 वर्षाची झाल्यावरती 2000 रुपये देतील का म्हातारपणी करतील माहिती नाहीये. पण डाऊनलाईन तुमची 1000 पिढी गेले की वरती बोनस येतो, प्रत्येकाचा डिफरन्स येतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, जो व्यक्ती डाऊनलाईन वरती प्रेम करायला लागेल, ऑटोमॅटिक त्याचं बोनस वाढायला लागेल. त्यामुळं डाऊनलाईन सांभाळा. ते करता करता 6 लाईन स्ट्रक्चर सांभाळा. ते सगळं काय घडू शकतं. पण हे डिपेंड आहे 1 तारखेला मला डीएक्सएन किती टक्के समजलं हे डिस्प्ले होतं. 1 तारखेला 1 तारखेचा डिस्प्ले 21% पाहिजे का 25% पाहिजे का 37 पाहिजे? 37 क्वालिफाईड डायमंड 1 तारखेला पण लागू शकतं. धर्मशिला मॅडम, बिहार 40 लाख मंथली बोनस आहे. किती लाख? ठोको ताली, ठोको की जोरदार तालियां. 40 लाख कशाला म्हणतात? सरेंडर सिस्टम. बसायला केस पुरत नाही, लोक येत नाही. मग आपल्याला लोक येत नाही तिथं लोक बसायला जागा नाही. लोक काय म्हणतात? तिथं काहीच नाही. असं थोडीच काही नाही. त्यांना आग लागली, त्यांना तडप आहे. म्हणजे ते ग्रॅटिट्यूड जास्त आहे, एकमेकांचा आदर करतात, रिस्पेक्ट ठेवतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपली अपलाईन, आपली कंपनी, आपले नातेवाईक, आपले डाऊनलाईन सगळ्यांचा गिव्ह अँड टेक रिस्पेक्ट एकमेकांचा करा. प्रोडक्ट भरपूर वापरा. आणि मला एकच माहिती आहे, जो आवाज आणि दणका महाराष्ट्राचा लागेल तो कुणाचाच लागू शकत नाही. कारण 700 वर्षांची गरिबी फक्त महाराष्ट्राने संपवली आहे आणि महाराष्ट्र संपवणार, गॅरंटी संपवणार. मला माहिती आहे तर पेटत आणि पेटल्यावरती विसणार अजिबात नाहीये. थँक्यू आणि सर. थँक्यू. जोरदार ताली होनी चाहिए, संतोष सर के लिए तालियां जोरदार होनी चाहिए. सुपर सुपर.